नमस्कार। आज मी तुम्हाला खानदेशातील सुप्रसिद्ध मसाला खिचडी हा मेनू दाखवणार आहे। ही मसाला खिचडी आमच्या इथे जेव्हा केव्हा कोणाला कंटाळा येतो किंवा सुचत नाही काय बनवावं, तेव्हा हेल्दी न्यूट्रिशियस अशी मसाला खिचडी पटकन तयार होते आणि खूप चवदार लागते। तर आपण इन्ग्रेडियंट्स बघून घेऊयात। 2 जणांची मसाला खिचडी बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी तांदूळ, अर्धी वाटी तुरीची डाळ। ही तांदूळ आणि डाळ मी स्वच्छ धुवून 15 मिनिटं भिजवून घेतलेली आहे। आता मी ह्याच्यामध्ये जो वापरला आहे तो वाडा कोलम तांदूळ वापरला आहे, पण माझ्या याच्या घरी राशनचा तांदूळ वापरतात आणि ती खिचडी भयंकर टेस्टी होते। म्हणजे ह्या कोलम तांदूळ किंवा बासमती तांदूळापेक्षाही जास्त टेस्टी बनते। तुम्ही तुमच्याकडे जर तो तांदूळ असेल तर वापरून बघा। त्याच्यासोबत आपल्याला लागणार आहे कांदा, एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो, छोटे टोमॅटो, थोडेसे शेंगदाणे, कढीपत्ता, एक छोटा बटाटा, आलं लसूण मिरचीची पेस्ट, कोथिंबीर आणि आपले रेग्युलर मसाले जसे की हळद, धणे जिरे पावडर, तिखट आणि मीठ। आपण जेवढ्या प्रमाणाचं तांदूळ आणि डाळ घेतली त्याला 4 वाटी असं पाणी लागणार आहे। ते मी उकळून गरम करून घेतलेलं आहे आणि इथे कुकर मी तापत ठेवलेला आहे। आपण इथे कुकरमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, गरम करत ठेवले। त्यात मोहरी टाकली आहे फोडणी करता, जिरं टाकून घेऊयात, कढीपत्ता टाकलेला आहे, शेंगदाणे, छान खरपूस होऊ द्यायचे। शेंगदाणे छान परतून झाले की आपण त्याच्यामध्ये टाकूयात आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची केलेली पेस्ट। झाल्यानंतर टाकूया, जास्त वेळ नाही उद्याचा नाही तर करपते ते पेस्ट। कांदा टाकूयात, कांदा छान गुलाबीसर रंगावर किंवा मऊ होईपर्यंत परतून घेऊयात। कांदा परतत आलेला आहे, आपण त्याच्यामध्ये टोमॅटो आणि बटाटे टाकून घेऊयात आणि हे छान दोन्ही गोष्टी सगळ्या फोडणीत परतून आलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आता मी तांदूळ टाकून घेते, आपले डाळ तांदूळ हलवून घेऊयात। हे परतत असतानाच आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। आपले हळद, लाल तिखट चवीनुसार, आपल्याला फार तिखट नसेल आवडत तर कमी टाकावं किंवा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट टाकावं, धणे जिरे पावडर आणि खानदेशी गरम मसाला हलवून छान 2-4 मिनिटं परतू द्यावं, म्हणजे पाणी त्यातलं सगळं सोक झालं आणि खिचडी छान तांदूळ छान परतला गेला की मग आपण त्यात पाणी टाकूयात। तांदूळ छान परतलेला आहे इथे आणि आपण आता त्याच्यामध्ये आपण मगाशी जे गरम पाणी केलेलं आहे ते टाकून घेऊयात। बघा तुम्ही बघू शकता टाकल्या उकळी लागली, कारण आपण पाणी गरम केलेलं आहे। हा तांदूळ गिचका होणार नाही। तुम्हाला जर गिचकी खिचडी किंवा अशी मऊ खिचडी आवडत असेल तर थोडं पाणी जास्त टाका। कोथिंबीर थोडीशी टाकूयात, नंतर शेवटी झाल्यावर टाकायचे चवीनुसार मीठ। कालून घेऊयात आणि झाकण लावूयात। आता पाणी गरम असल्यामुळे काय होईल, खिचडी लवकर तयार होईल। आपल्या 2 शिट्ट्यांमध्येच ही खिचडी रेडी होईल। आपण कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊया। आपला कुकर थंड झालाय आणि खिचडी मस्त तयार झाली, मोकळी तुम्ही बघू शकता। आमच्या खानदेशामध्ये ही खिचडी बिबडं, ज्वारीचं बिबडं, लोणचं, कांदा आणि कढी सोबत खातात। तुम्ही देखील करून पहा आणि मला सांगा कसं झालंय ते। थँक्यू।